उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरवण्यात आला। त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधू संत सर्वांनी पाहिले। त्याचबरोबर काही मर्सिडीज साधू बाबा, तर काही टू व्हीलर वाले साधू बाबा, तर काही काटेवाले बाबा देखील पाहायला मिळाले। मात्र एका साधू बाबाची एक चर्चा देखील होताना दिसते। ते साधू बाबा म्हणजे एक काटेवाले बाबा म्हणून ओळखले जातात। त्या काटेवाले बाबाचे काही पत्रकारांनी देखील मुलाखती घेतल्या, काही पत्रकारांनी देखील त्यांचे व्हिडिओज व्हायरल केले, न्यूज देखील लावण्यात आल्या। मात्र शेवटी प्रयागराजमध्ये त्या महाकुंभ मेळ्यामध्ये एका मुलीने त्या बाबाला एका प्रकारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ढोंगी आहेत आणि तुम्ही पैसे गोळा करतायत, तुम्ही अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करताय। मला एवढंच सांगायचं आहे, मोठमोठ्या न्यूज चॅनलवर काही साधू संतांच्या नावाने साधू संतांना बदनाम करण्याचं काम काही बाबा करतायत, समाजामध्ये विष पेरण्याचं काम करतायत। त्या साधू बाबांना सोडून त्या गरीब साधू संतांना टॉर्चर करण्याचं काम ती मुलगी करते, तिने नाही केलं पाहिजे। कारण का त्या तो व्यक्ती सांगतोय की मला मुलं बाळ आहेत, माझ्या मुलं बाळांसाठी मी पैशासाठी करतोय, मला पैसे लागतात। मैं सिक्के को नोट में कन्वर्ट करके दे रही हूँ, जल्दी लाओ। सिक्के हैं आपके पास तो मैं नोट में कन्वर्ट करके दे रही हूँ 2 मिनट के अंदर। लाओ, ऑनलाइन कर देंगे। अरे लाओ तो दो तो दे दो महाराज जी। आप तो अभी तो बैठे थे, आपको तो पैसे की कोई मोह माया नहीं थी। अब आपको मोह माया आ गई, जल्दी आप तो वहाँ से उठ के मोह माया आ गई। बच्चे हैं। अच्छा बच्चे, अभी तो जन्माष्टमी मना रहे थे आप। अरे अभी तो जन्माष्टमी मना रहे थे, रिकॉर्डिंग है आपके पास? पूरी है। अभी तो आप जन्माष्टमी मना रहे थे, बच्चे कहाँ से आ गया? अब हम प्रयागराज में कुंभ में भंडारे में काम लेंगे। जन्माष्टमी मना रहे थे, इतना बड़ा त्योहार, और अब आपके पास बच्चे भी नहीं है। लाओ मैं कन्वर्ट देखो भाई पैसा भरा रहा है, दीजिए। भंडारे में काम ले लेंगे बाबा। ले लीजिए, लो तो हम भंडारा करा देंगे इसका। हाँ सही है। बात सुनो, इधर देखो, कोई रुक जाओ। आप जन्माष्टमी ती मुलगी त्याचे पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते। त्या जो वृद्ध माणूस आहे, स्वतःला साधू संत असेल किंवा नसेल तो त्याचा प्रश्न आहे, तो नंतरचा प्रश्न। मात्र एका गरीबाला अशा प्रकारे टॉर्चर करून त्याचे पैसे घेण्याचा प्रयत्न एक मुलगी करते, नक्कीच हे चुकीचं आहे। कारण त्याच्या डोळ्यामध्ये पहा, त्याची परिस्थिती पहा, तो पोटासाठीच करतोय की कुणाला फसवण्याचं काम देखील करत नाहीये। काटेवाला बाबा, त्यांनी काटे लावले, त्या काटेवर झोपला, लोकांनी त्याला पैसे दिले, त्यांनी कोणत्याही प्रकारे अपशब्द वापरले नाही ना कुणाला काही बोलले नाही, फक्त काटेवर झोपून डमरू वाजवण्याचं काम केलं। मात्र ती मुलगी त्याला येऊन त्या ठिकाणी डिस्टर्ब करत आहे, त्याला त्रास देत आहे आणि त्याचे पैसे घेत आहेत। त्या मुलीला मला एकच सांगणं आहे की समाजामध्ये अनेक न्यूज चॅनलवर साधू संत वावरताना दिसतात, बाबा दिसतात, त्या बाबांना विरोध कर ना। मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, पैसे गोळा केले, लोकांची दिशाभूल करतात, अनेक प्रकारचे चुकीचे मेसेजेस, चुकीचे प्रवचन करतात। अशा लोकांना प्रश्न विचार ना। जो गरीब व्यक्ती पैसे गोळा करतोय, आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी त्या महाकुंभ मेळ्यामध्ये आलाय आणि तो काटेवाला बाबा म्हणून घोषित झालाय, तो पैसे गोळा करतोय आणि तू त्याला त्रास देते। तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तो व्यक्ती, तो वयोवृद्ध माणूस आहे, तो पैशासाठी करतोय ना, कुणाला फसवण्यासाठी काम करतोय नाही। कारण त्याचे मुलबाळ आहे, त्याचे घरचं फॅमिली आहे, परिवार आहे, त्यांच्या पैशासाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी हे कृत्य करतोय। तर मित्रांनो, अशा गरिबांना त्रास देण्यापेक्षा त्या मुलीला एकच सांगणे, मोठमोठ्या जे साधू संत स्वतःला म्हणून मिरवतात अशा लोकांना जाऊन प्रश्न विचार, अशा गरिबांना त्रास देऊ नको। आणि प्रशासनाने देखील या मुलीची दखल घेतली पाहिजे आणि मुलीवर कारवाई केली पाहिजे। धन्यवाद।